एलपीजी गॅस टंचाई आणि नेमकी समस्या काय? सर्वसामान्यांवरती परिणाम. नमस्कार मित्रांनो, मी ओम आणि तुम्ही पाहतात द ओम शो मराठी. सध्या तुमच्या घरापर्यंत गॅस सिलेंडर पोहोचतोय का? की तुम्हालाही गॅस एजन्सी बाहेर रांगेत तासनतास उभं राहावं लागतंय? गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पण हे संकट नेमकी का आलं? आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतंच आहे का की संपूर्ण देशासाठी? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया आणि सखोल माहिती घेऊया. गेल्या 15 दिवसांपासून गॅस बुकिंग करूनही सिलेंडर मिळायला 8 ते 10 दिवस उशीर लागतो. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीकडे ताटच उपलब्ध नाहीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत आणि हॉटेल आणि केटरिंग व्यवसायावरती बी सावट आलेलं आहे. पण या टंचाई मागे काही महत्वाची कारणे आहेत जे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. भारतात येणारा बराचसा गॅस हा समुद्रमार्गे येतो. सध्या पश्चिम आशियात विशेषतः इराण आणि इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे माल वाहतूक करणाऱ्या जहाजांचा मार्ग विस्कळीत झाला आहे. देशातल्या काही प्रमुख ऑइल रिफायनरीमध्ये सध्या वार्षिक देखभालीचे काम चालू आहे. जेव्हाही अशी टंचाई निर्माण होत काही ठिकाणी व्यवसायासाठी घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर वापर होतो, ज्यामुळे घरगुती ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नाही. त्यामुळे उत्पन्नात तात्पुरती घट झाली आहे. मागणी जास्त आणि उत्पादन कमी. आता तरी असं गणित बिघडलं आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने आता नवीन एलपीजी कार्गो मोठी जहाजे मागवली आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने आश्वासन दिले आहे येत्या आठवड्यात गॅस पुरवठा सुरळीत चालू होईल. तसेच गॅस एजन्सींना कडक सूचनाही दिल्या, घरगुती ग्राहकांना प्राधान्य द्यावे. तर मित्रांनो, ही गॅस टंचाई तात्पुरती असली तरी आपल्या खिशाला आणि रोजच्या जगण्याला नक्कीच चटके देते. तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या भागात गॅस वेळेवरती मिळतोय का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशीच महत्त्वाच्या घडामोडीला द ओम शो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत एका नवीन विषयावरती. धन्यवाद.